नमस्कार. न्यू रूट्समध्ये परत एकदा सर्वांचं हार्दिक सोबत. आज आपल्यासोबत संजय नार्वेकर सर, ज्यांचा परिचयच नको द्यायला. एक खूप मोठे हिंदी मूव्हीजमध्ये, मराठी मूव्हीजमध्ये, सिरियलमध्ये, नाटकांमध्ये संजय नार्वेकर सर आहेत. सरांचा आज आपण हेअर ट्रान्सप्लांट जर्नी घेऊन आलेलो आहोत, की जे सर आज डिस्कस करणार आहेत. शेवटपर्यंत बघत राहा. तुमच्या बऱ्याचशा गोष्टींचा किंवा प्रश्नांचा याच्यातून उलगडा होऊ शकतो. स्वागत आहे सर न्यू रूट्समध्ये परत एकदा. थँक्यू. मी सांगू इच्छितो की सर्वांना माहितीच आहे, सरांचं हेअर ट्रान्सप्लांट, हेअरलाईन आणि क्राऊनचं आम्ही 6 महिन्यांपूर्वी केलं होतं. तर आज रिझल्ट्स बऱ्यापैकी आलेले आहेत आणि सरांची एक जर्नी आपल्याला जाणून घ्यायची आहे. हेअर ट्रान्सप्लांटबद्दल कधी वाटलं की आपण ह्या गोष्टीकडे वळायला हवं? मुळात माझं फील्ड आहे अभिनयाचं. आपण जेव्हा काही कलाकृती सादर करतो लोकांसमोर, त्या कलाकृतीमागे बरेच असे छोटे छोटे वर्ग असतात जे त्याला मदत करत असतात. म्हणजे दिग्दर्शन, नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा, अभिनय, म्युझिक, असे अनेक घटक असतात ज्यामुळे ती कलाकृती उभी राहते. या कलाकृतीत माझा सहभाग असतो अभिनयाचा. आता अभिनयात पण अभिनय एक तुमचे एक उपजत कला असते, पण त्याला पण अनेक याची साथ असते, अनेक घटकांची. उदाहरणार्थ त्याची वेशभूषा, त्याची रंगभूषा, त्याचं बोलण्याची तरा, त्याचे हेल करण्याचे एक विविध पद्धती, तो चालणार कसा, तो बघणार कसा, तो बसणार कसा, तो उभा कसा राहणार, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या अभिनयाला, त्या नटाच्या अभिनयाला प्रयत्न करत असतात. जसं वेशभूषाचं अत्यंत महत्त्व आहे, तसं केशभूषा ही अत्यंत हा अत्यंत मोठा घटक आहे जो नटाला मदत करत असतो. म्हणजे तो त्याच्या अभिनयाचा एक भाग असतो. म्हणजे एखादं पात्र जर खुंची असेल तर त्याची केशभूषा कशी असेल, जर तो म्हातारा असेल तर तो कितपत त्याचं टक्कल असेल, जर तो विनोदी असेल, विनोदी दाखवायचं असेल ते पात्र, तर त्याची एक वेगळी केशभूषा करून ते तसं प्रेझेंट केलं जातं. म्हणजे नटाचा केस हा अविभाज्य भाग आहे, जेणेकरून त्याला मदत होते. 5 महिन्यापूर्वी मला क्राऊन म्हणजे ह्या इथला भाग, तिथले केस विरळ होत होते. तर जेव्हा मी माझ्या मित्रांशी बोललो, सगळ्यांशी बोललो की केस हा अत्यंत आपला महत्त्वाचा भाग आहे, तो जर तुम्हाला परत येत असेल ट्रान्सप्लांटमुळे तर ते करायला हवं. म्हणून मग मी डॉक्टर निलेश पुंड यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की माझं काही बाकी व्यवस्थित आहेत केस, मला फक्त क्राऊनचं काम आहे. तर ते म्हणाले हो, क्राऊन म्हणजे इथे जास्त विरळ झालेत, पण त्याच्या इथे पण हळूहळू जात चालले. ते आता वरून दिसत नाही, पण आतमध्ये ते दिसतंय मला. तर ते पण आहे आणि तुझी हेडलाईन पण मागे गेलेली आहे, जे आपल्याला नॉर्मल आम्हाला कळत नाही. पण त्यांनी जेव्हा माझे जुने फोटो बघितले, तेव्हा माझी हेअरलाईन किंवा असलेले दाट केस याच्यात फरक जाणवला आणि ते त्यांनी मला जाणून दिलं की हे असंच आहे. ते म्हटलं हां ठीक आहे, आपण मग करूया. कारण तो माझ्या अभिनयातला एक भाग आहे, घटक आहे. त्यामुळे त्याला जपणं आणि त्याची संगोपना करणं हे माझं काम आहे. आणि त्याला जीवन दिलं डॉक्टर निलेश पुंड यांनी. त्यांनी मला परत आणून दिले. तो 3 महिन्याचा प्रोसेस होता. म्हणजे आधी जिथे मला केस आहेत, ज्या भागात जास्त, तिथलं रूट्स काढून त्यांनी जिथे विरळ होत चालले तिथे लावले. म्हणजे शेतकरी धान्य कसं पिकवतो तसं ह्यांनी इथले केस माझ्या इथे रोवले आणि ते पिकवले म्हणजे वाढवले. तो 3 महिन्याचा प्रोसेस होता. म्हणजे आधी हे ट्रान्सप्लांट करणं हे एका दिवसाचं काम होतं, पण तुम्हाला पेशन्स लागतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिथे बसावं लागतं. पण त्याचा रिझल्ट हा आज असा आहे की मला संपूर्ण केस आलेले आहेत, माझी हेअरलाईन पण वाढलेली आहे. त्यामुळे मला हा सगळा अनुभव माझ्या अभिनयासाठी फार महत्त्वाचा होता आणि मी डॉक्टर निलेश पुंड यांचे आभार मानतो की माझ्या अभिनयातला एक पैलू तुम्ही मला परत आणून दिलात. त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आणि फार काही नाही मला करावं लागलं, जे त्यांना करावं लागलं. फक्त त्यांनी जे सांगितलं ते मी केलं. गोळ्या रेग्युलर घेतल्या, कारण केसाला पूरक असं, कारण ते जेव्हा नवीन बाळ जन्माला येतं तेव्हा कसं आपण संगोपन करतं, तसंच हे आहे की नवीन एक बाळ इथे जन्माला येतं, एक केस जन्माला येतो, त्याचं जरा 3 महिने संगोपन करायला लागतं. नंतर मग ते जसं मूल आपोआप वाढतं तसं ते केस आपोआप वाढत जातात, काहीही प्रॉब्लेम होत नाही. इतकं सटीक आणि इतकं विश्लेषणात्मक आपण त्याचं गरज जी होती नाही, कारण आम्हा नटांना आमचा एक
अभिनयाचा तो एक भाग आहे आणि तो जपणं हे आमचं कर्तव्य आहे आणि तो आम्हाला तुम्ही मिळवून दिला त्याबद्दल आभार मानणं हे आमचं हे पण कर्तव्यच आहे. खरं आहे. तर मी सर्वांना सांगू इच्छितो की बरेच जण टक्कल पडण्याची वाट बघतात, मग खूप मोठा टक्कलपणा होतो, मग डोनर कमी होतो, मग त्यावेळेस ट्रान्सप्लांट होतो. पण सरांच्या बाबतीत थोडंसं वेगळं होतं की टक्कल पडेल, मग त्यानंतर खूप दिसेल, मग त्यानंतर करूयात, हा भाग सरांनी ठेवलाच नाही. सरांनी त्यांच्यासमोर चेक केलं, मग आम्ही कन्क्लुजनला आलो की ठीक आहे, इथं आज आहे तर पुढे जाऊन उद्या होऊ शकतं, मध्ये जाऊन होऊ शकतं. मग आम्ही संपूर्णच प्रोफिलॅक्टिक ट्रीटमेंट केलेली आहे, जेणेकरून येणाऱ्या आयुष्यभरात आता सरांना केसांची चिंता नको आहे असं आम्ही त्या पद्धतीने प्लॅनिंग केलेलं आहे. म्हणजे आता जे आपण सर म्हटले की केशभूषा ही एक खूप मोठी अभिनयामधली एक घटक आहे, तर हा घटकाचा आम्ही कायमचा बंदोबस्त असा केला आहे. माझा तो घटक तुम्ही वाचवलात. म्हणजे जसं आता डॉक्टर म्हणाले तसंच की टक्कलपणेवरून वाट का पहा, आपण आपल्याच अभिनयातल्या गोष्टी वजा का करा, त्या उलट वाढवायच्या. आपण वाढवतो, आपण नवीन नवीन काहीतरी शिकतो. जेव्हा मला कळलं आणि हे टक्कल पडणं हे काय पाप आहे असं नाही, तुमच्या शरीराचं तो एक अविभाज्य घटक आहे. जसजसं तुमचं वय वाढत तस तसं काही काही तुमचे अवयव निकामी होत जातात किंवा ते संथ होत जातात. त्याला जर आपण पूर्ण परत पहिल्यासारखं करू शकतो तर आपण का करू नये. आणि जर डॉक्टर निलेशसारखे जर तुम्हाला डॉक्टर लाभले आणि ते जर परत देत असतील तुम्ही करायला पाहिजे. तुमचं एक कर्तव्य आहे, तुम्ही ज्या कामात आहात त्यात, असं मला वाटतं. आणि त्यामुळे मी कधी असं हे करत, आणि बरेच जण असं झाकतात की मी लावले, ट्रान्सप्लांट केलेत. मी का झाकू, कारण माझं आहे ते आहे आणि त्याच्यानंतर जे आहे ते खरे आहे. त्यामुळे मी झाकत नाही. मी सांगतो की हो मी ट्रान्सप्लांट केलं, आता मला काहीही त्रास नाही, आता मी कशा प्रकारची केशभूषा करू शकतो. सरांचं खूप मनापासून आभार. जसं सरांनी सांगितलं तसं माझ्याकडून पण आणि न्यूरोसच्या परिवाराकडून पण सरांचं खूप मनपूर्वक आभार. कारण की सर खूप मोठे अभिनयात्मक हिंदी आणि मराठी दोन्ही ठिकाणी पार पाडतात. सिरियल असू द्या, नाटक असू द्या, मोठे मोठे चित्रपट असू द्या, सरांचं खूप मोठं अभिनयाचं काम आहे. आणि हे सरांनी पुढे येऊन सरांनी त्याच्याबद्दल न झाकता सरांनी सांगितलं आहे, तर हे एक प्रोत्साहनात्मक आहे. म्हणजे हे काय एक ॲडव्हर्टाइजमेंट नसून, पण जे काय लोक घाबरतात, कुठल्या तरी शंकांमुळं ट्रान्सप्लांट करायचं राहतं, कुठल्या तरी भीती बाळगतात, त्यामुळे समाजामध्ये गैरसमज आहेत. पूर्वी कॉम्प्लिकेशन्स होते, पूर्वी बरेचसे साईड इफेक्ट्स होते, पूर्वी रिझल्टही नाही यायचे, म्हणून अजून पण तेच लोकांच्या मनात संभ्रम आहे. पण ह्या माध्यमातून आम्ही सर्वसामान्यांना सुद्धा हे एक मेसेज देतो आहे की नाही, हे ट्रान्सप्लांटला आज खूप चांगले दिवस आहेत, ट्रान्सप्लांट खूप चांगलं होऊ शकतं, रिझल्ट सर्वांना येतात, कॉम्प्लिकेशन्स नाही आहे, साईड इफेक्ट्स नाही आहेत. तर त्याबद्दल पण सरांचे खूप खूप आभार आणि खूप खूप थँक्यूसुद्धा कमी शब्द हा पडतो. थँक्यू असं नाही. आणि अजून एक मला नमूद करायचं की सगळं काही असलं तरी आपण जेव्हा म्हणतो की आमक्यांच्या घरात त्यांची आजी काही जेवण मस्त बनवते, ते जेवण त्यांच्याही घरात बनतं, पण आजीच्या घरात जेव्हा बनतं तेव्हा त्याची काही चव वेगळी असते. म्हणजे हातचा गुण असतो ना, तो डॉक्टरांच्या हातात आहे. निलेश त्यांच्या पण हातात गुण आहे. सगळेजण ट्रीटमेंट करतात, पण जरा एक पैसा वर असतो ना, आजीच्या हाताला चव, आईच्या हाताला चव, मावशीच्या हाताला चव, तसं या डॉक्टरांच्या हाताला गुण पण आहे. तर खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. बघत राहा न्यू रूट्स. धन्यवाद.